लाडकी बहीण योजनेच्या दिवाळी बोनसची प्रत्येक महिला चातकाप्रमाणे वाट पाहते आहे. 15 तारखेपासून दररोज 5,500 रुपये दिवाळी बोनस जमा होणार अशा प्रकारच्या घोषणा केल्या जात आहेत. परंतु तुम्ही देखील सरकारची अडचण समजून घ्या. महाराष्ट्रामध्ये बरोबर 15 तारखेपासून मंगळवारपासून संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे आणि म्हणूनच आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आता कोणत्याही घोषणा करता येत नाहीत. त्यांना कोणतेही महत्त्वाचे निर्णय किंवा महत्त्वाचे GR काढता येत नाहीत. तुमच्या माहितीस्तव सांगतो की सरकारनं 15 तारखेला म्हणजे आचारसंहिता लागण्याचेही 1-2 तास आधी जे 108 निर्णय घेतले होते, हे निर्णयसुद्धा निवडणूक आयोगानं आज रद्दबातल केले आहेत. ते सर्वच्या सर्व GR कॅन्सल करून शासकीय वेबसाईटवरून काढून टाकलेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला थोडीशी सरकारची बाजू समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. तर मला माहिती आहे लाडक्या बहिणी 15 तारखेपासून 5,500 रुपयांच्या दिवाळी बोनसची वाट पाहत आहेत. 15 तारीख उलटून गेली, 16 गेली, 17 गेली, आज 18 सुद्धा, आजचाही दिवस उलटून चाललाय. परंतु लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करणारा दिवाळी बोनस मात्र अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यात आलेला नाही. तुमच्या माहितीचं सांगतो की 15 आणि 16 तारखेला काही निवडक बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये 5,500 रुपये आले होते. त्याच्यामध्ये त्यांना ते 2 टप्प्यात आले. पहिला टप्पा 3,000चा आणि दुसरा टप्पा 2,500चा. परंतु हे पैसे प्रातिनिधिक स्वरूपात एक टेस्टिंग म्हणून सरकार त्या ठिकाणी पाठवत होतं. त्यांना हे चेक करायचं होतं की हे पैसे ज्या प्रकारे लाडक्या बहिणींचे 7,500 रुपये त्यांनी बहिणींच्या खात्यात जमा केले, अगदी त्या प्रकारे जमा होतात की नाही. आणि त्यानंतर त्या बहिणींनी त्यांचे जे काही नातेवाईक किंवा त्यांचे जे सर्कल आहे त्याच्यामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सरसकट 5,500चा लाभ महिलांना मिळणार असं सगळ्यांना वाटू लागलं. परंतु लक्षात ठेवा, 5,500 रुपये सरसकट मिळणार नाही आहेत. होय, जरी हे ऐकायला कटू वाटत असलं तरी देखील हे पैसे, हा बोनस सरसकट नाही. ही जी काही भाऊबीजेची ओवाळणी आहे ती 3,000 आहे. सरसकट 3,000 रुपये मिळणार आहेत तुम्हाला. जो प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयांचा एक हप्ता मिळत होता, तर तो सोडून तुम्हाला 3,000 मिळतील. परंतु वरचे जे 2,500 आहेत, 2,500साठी मात्र तुम्हाला त्या ठिकाणी त्या यादीमध्ये यावं लागेल. काही निवडक महिलांनाच 2,500 मिळणार आहेत, बाकीच्यांना सरसकट 3,000 रुपये मिळतील, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता कोणत्या महिलांना 2,500 मिळतील आणि कोणत्या महिलांना 3,000 मिळतील, थोडक्यात 2 आपण वर्गवारी करत आहोत. काही महिलांना सरसकट 5,500 रुपये मिळतील, काही महिलांना फक्त 3,000 मिळतील. तर त्या कोणत्या महिला असणार आहेत, अगदी 2 मिनिटात मी तुम्हाला समजावून सांगतो. तर आता सध्या तुम्हाला मी अडचण सांगितली मुख्यमंत्री साहेबांना किंवा मंत्रिमंडळातल्या कोणत्याही मंत्र्याला, मग महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे त्यांच्या नियंत्रणाखाली किंवा त्यांच्या अंडरच लाडकी बहीण योजना सध्या काम करते आहे. आदितीताईंनी अतिशय छान असं प्रकारचं खूप मोठं काम केलेलं आहे, युद्ध पातळीवर काम केलं आहे. परंतु त्यांनासुद्धा या योजनेबाबत आता वाच्यता करता येत नाही आहे, कारण आचारसंहिता आहे. हे बघा, आचारसंहितेमध्ये मंत्रिमंडळातल्या कोणत्याही मंत्र्याला कोणतंही विधानसुद्धा करता येत नाही योजनेसंबंधी. आणि म्हणून सध्या सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार उद्या म्हणजे 19 ऑक्टोबरच्या दिवशी, उद्या शनिवार आहे, उद्या 19 ऑक्टोबर शनिवारी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये उद्या सकाळपासून सकाळ 5,500 रुपयांचा बोनस जमा होऊ शकतो. याच्यामध्ये काही बहिणींना 3,000 रुपये मिळतील, काही बहिणींना 3,000 प्लस 2,500 अशा 2 मेसेजेस. आता जरी उद्याची तारीख 19 ऑक्टोबर आहे तरी सुद्धा लक्षात ठेवा, जरी तारीख 19 आहे तरी देखील उद्या 10 ते 15 लाख महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होऊ शकतात आणि त्यानंतर एक 6 ते 7 दिवस टोटल लागू शकतात. जवळपास 2,30,00,000 महिलांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे जमा करायचे आहेत आणि इतकी मोठी रक्कम जमा करण्यासाठी अर्थातच वेळ लागतो. ज्या प्रकारे या आधीचे हप्ते जमा झाले आणि त्यासाठी 5 ते 7 दिवस लागले होते, अगदी तसंच याही ठिकाणी 5,500 रुपये जमा करण्यासाठी सरकारला साधारणतः 1 आठवड्याचा कालावधी लागू शकतो. जर उद्या सुरुवात झाली तर उद्यापासून साधारणतः 25 ते 26 तारखेपर्यंत म्हणजे दिवाळीच्या बरोबर आधी 1 दिवस आधीपर्यंत 100% सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये तुम्हाला काही महिलांना 3,000, काही महिलांना 5,500 रुपये जमा झालेले दिसून येतील. महिलांची दिवाळी अतिशय आनंदानं साजरी होणार आहे, एवढं मी तुम्हाला गॅरंटीपूर्वक सांगतो. आता हे अपडेट आपण सुरू करूया. बघा, अपडेट काय आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दिवाळी बोनस जमा होणार आहे. हो, दिवाळी बोनस जमा होणार आहे. 5,500 रुपयांचं दिवाळी गिफ्ट महिलांना, लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलं जाणार आहे. परंतु सरकारनं यासाठी अटीसुद्धा ठेवल्यात. त्या अटी मी यापूर्वी देखील वारंवार सांगितल्या होत्या.
पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो, हे बघा अटी कोणकोणत्या आहेत. आपण अटी पाहत आहोत. हे बघा अटी देखील ठेवल्या आहेत. तर या अटीमध्ये ज्या महिला बसतील त्याच महिलांच्या खात्यात सरकार 5,500 रुपये जमा करणार आहे. हा दिवाळी बोनस नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार, हाच आता एकमेव प्रश्न शिल्लक राहिलेला आहे की हे पैसे नक्की कधी जमा होणार. आता बघा, आता ही जी माहिती मी सांगतोय ही ऑफिशियल माहिती नाही. जवळच्या सूत्रांनी ही वाच्यता केलेली आहे, या बातम्या बाहेर काढलेल्या आहेत. तर बघा, लाडकी बहीण योजनेत 4थ्या आणि 5व्या टप्प्यात 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार होते आणि त्यानुसार अनेक महिलांच्या खात्यात 3,000 आले. ज्यांना एकही रुपया मिळालेला नव्हता अशा महिलांना सरकारनं 7,500 रुपये एक रकमी जमा केले. बघा, अनेक महिला म्हणत होत्या योजना फेक आहे, आम्हाला तर पैसे आलेच नाहीत, आमच्या शेजाऱ्यांना मिळाले, आमच्या कुटुंबातल्या इतर ज्या महिला होत्या त्यांना मिळाले, आम्हाला पैसे आले नाहीत. तर बघा, सरकारनं ज्या ज्या महिलांना पैसे अद्याप आले नव्हते टोटल 7,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले. आता याच्यामध्ये ज्या महिलांना आधी सप्टेंबरचा हप्ता मिळाला होता त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3,000 रुपये सुद्धा सरकारनं जमा केले. बघा, अजून नोव्हेंबर महिना आलाही नाही आणि सरकारनं नोव्हेंबरचे पैसे आगाऊ ॲडव्हान्समध्ये त्या ठिकाणी जमा केले. टोटल जर पाहिलं तर महिलांना एकत्रितपणे 7,500 रुपये शासनानं जमा केलेले आहेत. आता हे पैसे जमा झाल्यानंतर आता वेळ आलेली आहे दिवाळी गिफ्टची. जसं सरकारमधील मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी एक बोलता सांगितलं होतं की आम्ही दिवाळीचं गिफ्ट, भाऊबीजेची ओवाळणी महिलांना नक्की देऊ. तर आता या दिवाळी गिफ्टबाबतच अतिशय महत्त्वाची माहिती आज समोर आलेली आहे. आज 18 तारीख आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. सरकारकडून काही निवडक महिलांना अतिरिक्त 2,500 रुपये दिले जाणार आहेत. जे तुम्हाला आत्तापर्यंत जे 7,500 रुपये मिळाले, प्रत्येक महिन्याचे 1,500, ते सोडून 3,000 मिळणार आणि 3,000 सोडून अजून 2,500 मिळणार. बघा, म्हणजे 3,000 प्लस 2,500 असे टोटल 5,500 रुपये या महिलांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वी येणार आहेत आणि म्हणूनच त्यांची दिवाळी अतिशय आनंदाने साजरी होणार आहे. आता कोणत्या महिलांना बघा हे पैसे मिळणार आहेत दिवाळीचा बोनस, तर एकतर तुम्हाला जर दिवाळी बोनस हवा असेल तर अटी काय आहेत, तर तुमचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असलं पाहिजे. लाडकी बहीण योजनेची एक सूची आहे, यादी आहे, लिस्ट आहे, त्या लिस्टमध्ये तुमचं नाव असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा कमीत कमी 3 महिन्यांचा लाभ घेतलेला असला पाहिजे. आता बऱ्याचशा बहिणींनी जर ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले असतील तर तुम्हाला एकच हप्ता आता मिळाला आहे, तेव्हा तुम्हाला आता या दिवाळी बोनसपासून वंचित राहावं लागेल. परंतु ज्या बहिणींनी जुलैमध्ये फॉर्म भरला, ऑगस्टमध्ये फॉर्म भरला, सप्टेंबरमध्ये भरला, अशा लाडक्या बहिणींना मात्र दिवाळी बोनस 100% मिळणार आहे. सोबतच महिलांचं आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक पाहिजे, म्हणजे आधार सीडिंग पाहिजे. आता बघा, बँकेत गेल्यानंतर 3 गोष्टी एकसाथ करून घ्यायच्या. आधार सीडिंग करायचं, दुसरी गोष्ट DBT इनेबल म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. याचा अर्थ सरकारी योजनांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी DBT चालू असावं लागतं, तर त्या ठिकाणी DBT चालू करायला सांगायचं. आणि तिसरी गोष्ट EKYC करायची. EKYC म्हणजे तुमची ओळख पटवण्यासाठी त्या ठिकाणी आधार कार्ड वगैरे घेतलं जातं, तुमचा अंगठा घेतला जातो, कदाचित फोटोसुद्धा ते काढतील, तर अगदी 5 मिनिटांची प्रोसेस असते. या 3 गोष्टी करून घ्यायच्या, ठीक आहे. आता ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना, तर त्याचे सगळे नियम आणि अटी ज्या महिला पालन करतील अशा सगळ्या महिलांना त्या ठिकाणी दिवाळीचा बोनस 3,000 रुपये मिळणार आहे. आता उरला प्रश्न कोणता, की 2,500 रुपये नक्की कोणत्या महिलांना. आता बघा, थोडक्यात सांगतो. 2,500 रुपये त्या महिलांना मिळत आहेत ज्या महिला एकल माता आहेत. एकल माता म्हणजे काय, तर जर तुमच्या पतीचं निधन झालेलं असेल किंवा तुम्ही घटस्फोटित आहात आणि तुम्ही एकट्याच तुमच्या मुलाबाळांचा जर सांभाळ करत असाल तर अशा महिलांना एकल माता असं म्हणतात आणि अशा महिलांना 2,500 रुपये त्या ठिकाणी जास्तीचे मिळणार आहेत. म्हणजे त्यांना टोटल 5,500 रुपये दिवाळी बोनस दिला जाणार आहे. सोबतच ज्या महिला अपंग आहेत, त्याला दिव्यांग असा शब्द आहे, दिव्यांग म्हणजे अपंग असणाऱ्या महिला, तर त्याही महिलांना त्या ठिकाणी 2,500 रुपये जास्तीचे मिळतील, टोटल 5,500 रुपये मिळतील. ज्या महिला BPL अर्थात बिलो पॉव्हर्टी लाईन, दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत, बरोबर, ज्यांच्याकडे BPLचं कार्ड आहे, अशा सर्व महिला देखील 5,500 साठी पात्र आहेत. त्यानंतर ज्या महिला आदिवासी भागामध्ये राहतात, महाराष्ट्रामध्ये अकोला असेल, धुळे असेल किंवा नंदुरबार असेल, अशा भागामध्ये आदिवासी जमाती राहतात, त्याच्यामध्ये भिल्ल, गोंड अशा जाती आहेत, तर अशा लोकांना देखील, अशा महिलांना देखील 5,500 रुपयांचा दिवाळी बोनस त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. तर या ज्या महिला मी तुम्हाला सांगितल्या, आणि सोबतच बेरोजगार महिला, बेरोजगार म्हणजे ज्या नोकरी करत नाहीत किंवा व्यवसाय करत नाहीत, ज्या इन्कम टॅक्स भरत नाहीत, तर अशा ज्या महिला आहेत ज्यांना नोकरी धंदा नाही, व्यवसाय नाही, तर त्या देखील महिला
5,500 रुपये दिवाळी बोनससाठी पात्र आहेत. उर्वरित सर्व महिलांना 2,500 न मिळता फक्त 3,000 रुपये त्या ठिकाणी दिवाळी बोनस मिळणार आहे. तर बघा, ऑफिशियली त्या ठिकाणी सरकारला याची घोषणा करता येत नाही, परंतु अनऑफिशियली त्या ठिकाणी आता 19 ऑक्टोबर शनिवारची तारीख देण्यात आलेली आहे. उद्या सकाळ सकाळ हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा वाट पाहूया, कारण 10 ते 12 तास शिल्लक आहेत आणि पाहूया की दिवाळी बोनसचं नक्की काय होतंय. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त बहिणींना हा व्हिडिओ व्हॉट्सॲपद्वारे किंवा फेसबुकद्वारे शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती मिळेल. कमेंट करून सांगा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सगळे पैसे आले की नाही आणि 5,500 रुपयांचा बोनस तुम्हाला हवा आहे की नाही. कमेंट करा. सरकारपर्यंत या कमेंट जाऊ द्या, त्यांनाही कळू द्या की लाडक्या बहिणींना बोनसची अतिशय आवश्यकता आहे दिवाळी चांगली जाण्यासाठी.